आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे ती. सकाळच्या धावपळीत तीच पहिली उठते, आपल्या थकव्याला कपाटात बंद करून हसते. सकाळच्या धावपळीत तीच पहिली उठते, आपल्या थकव्याला कपाटात बंद करून हसते. चहा उकळतो, मुलांचे नवऱ्याचे डब्बे तयार होतात. चहा उकळतो, मुलांचे नवऱ्यांचे डब्बे तयार होतात. आणि तिची स्वप्न मात्र रोज मागेच राहतात. आणि तिची स्वप्ने मात्र रोज मागेच राहतात. तरीही ती छान तयार होते. तरीही ती छान तयार होते आणि रेल्वेच्या गर्दीत स्वतःला लोटून देते. तरी ती छान तयार होते आणि रेल्वेच्या गर्दीत स्वतःला लोटून देते. ऑफिसला जाते चेहऱ्यावर आत्मविश्वास घेऊन, पण मनात विचार चाललेले असतात, रात्री भाजी काय देऊ बनवून. बॉसच्या शब्दांनी कधी कधी मन दुखतं. बॉसच्या शब्दांनी कधी कधी मन दुखतं, पण मित्रमैत्रिणीच्या घोळक्यात हसू पुन्हा फुलतं. पण मित्रमैत्रिणीच्या घोळक्यात हसू पुन्हा फुलतं. कधी कधी कामाच्या फायलींचा ताण इतका वाढतो. कधी कधी कामाच्या फायलींचा ताण इतका वाढतो आणि वरिष्ठ साहेब मग राग जास्तच झाडतो. संध्याकाळचे घड्याळात वाजत येतात 6. संध्याकाळचे घड्याळात वाजत येतात 6 आणि मग तिची घरी जाण्यासाठी लगबग किती तीच पहा. डोळ्यासमोर उभा राहतो पाळणा घरातील लेकराचा चेहरा. डोळ्यासमोर उभा राहतो पाळणा घरातील लेकराचा चेहरा आणि जीव भयंकर व्हायला लागतो कावरा बावरा. मग ते ऑफिस, त्या फायली, तो बॉस आणि ती रेल्वेची गर्दी काही दिसत नाही. मग ते ऑफिस, त्या फायली, तो बॉस आणि ती रेल्वेची गर्दी काही दिसत नाही. फक्त भावना जागी होते ममत्वाची आणि डोळ्यातून ओसंडते गोड भावना सत्वाची. कोणी विचारत नाही तू थकलीस का. कोणी विचारत नाही तू थकलीस का. रोज जगतेस तू दुःख लपवून थोडी हसतेस का. घर, ऑफिस, नाती सगळं सांभाळतेस. घर, ऑफिस, नाती सगळं सांभाळतेस, पण स्वतःसाठी कधी वेळ काढतेस. तिच्याशिवाय घर शांत होते. तिच्याशिवाय घर शांत होते, पण ती आली की तिच्या भोवती सारं घर फिरतं. पण ती आली की तिच्या भोवती सारं घर फिरतं, कारण ती आहे एक स्त्री, एक ताई, एक आई, एक मुलगी. ती म्हणजे सृष्टीची शक्ती. ती म्हणजे प्रेमाची मूर्ती. ती म्हणजे स्त्री शक्ती. तीच आहे स्त्री शक्ती. थँक यू.